हराळवाडी येथे ग्रामदैवत गुरु रेवणसिद्ध महाराज यात्रेनिमित्त पारंपरिक बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। पंच कमिटीच्या वतीने आयोजित या शर्यतींसाठी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे तसेच कर्नाटक येथून हौशी बैलगाड्या मोठ्या संख्येने दाखल झाल्या होत्या। जनरल ब, चौसा, नवतर, नीस नवतर आणि गावठी अशा 5 गटात स्पर्धा घेण्यात आल्या। जनरल ब गटात केशव शेळके हराळवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर विजय गावडे घेरडी यांनी द्वितीय आणि निशांत पाटील हराळवाडी यांनी तृतीय क्रमांक पटकावला। चौसा गटात प्रशांत गायकवाड प्रथम, बापू गरंडे नंदेश्वर द्वितीय आणि अप्पा जिंजे पडळकरवाडी तृतीय ठरले। नवतर गटात सिद्धू बनगर गोनेवाडी प्रथम, वसंत गरंडे नंदेश्वर द्वितीय आणि सुरेश यमगर घेरडी तृतीय ठरले। निसे नवतर गटात बाबा चव्हाण प्रथम, पिंटू हराळे द्वितीय आणि रोहित शेळके तृतीय आले। गावठी गटात रामचंद्र शेळके यांनी प्रथम, तर केशव शेळके हे द्वितीय आणि बिराप्पा हराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय। या स्पर्धेत सुमारे 40 बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। ही स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी चंद्रकांत ढगे, साधू पाटील, श्रीकांत दोडमिसे, पैलवान रवी शेळके, राजाबापू दोडमिसे, सजित पाटील, बिराप्पा हराळे, विलास शेळके, सुभाष पवार, सचिन हेगडे, रमेश शेळके, मीनू पाटील, अर्जुन ऐवळे, रामचंद्र शेळके, रतिकांत शेळके, विष्णू हेगडे, मोतीराम दोडमिसे आदींनी परिश्रम घेतले। नमस्कार, मी रतिकांत शेळके। खरं तर आत्ताच या ठिकाणी गुरु रेवणसिद्ध ग्रामदैवत गुरु रेवणसिद्ध यात्रा बैलगाडी शर्यत या ठिकाणी भव्य अशा मोठ्या स्वरूपामध्ये साजरी झाली। हराळवाडीच्या या सालाबादाप्रमाणे हा यात्रा महोत्सव या ठिकाणी दरवर्षी संपन्न होतो। या ठिकाणी शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी शेतीमध्ये खरं तर तंत्रज्ञानानं खूप मोठी प्रगती केलेली आहे। असं जरी म्हटलं गेलं तर शेतामध्ये बैलाशिवाय खरं तर पर्याय असू शकत नाही। चांगल्या प्रकारची जी शेतीची मशागत आहे ती फक्त आणि फक्त बैलानेच होऊ शकते। आणि या आपल्या देशामध्ये बैलाची जी खिलार जात आहे ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि ही जात वाढवण्यासाठी पारंपरिकतेनुसार या गावामध्ये ही पिढी पुढेही सातत्यानं अशीच वाटचाल करत आहे। गावामध्ये या ठिकाणी आत्ताच झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये 5 गट करण्यात आलेले होते। या बैलगाडा शर्यतीमध्ये सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, जत अशा बऱ्याचशा तालुक्यातून बैल मालकांनी, बैलप्रेमींनी आपल्या बैलगाड्या या ठिकाणी घेऊन आलेले होते। याच्यामध्ये सगळ्यात मोठा जनरल ब गट होता। प्रथम क्रमांक आलेला आहे केशव मालक शेळके हराळवाडी तालुका मोहोळ, इनाम आहे 31,000 रुपये। द्वितीय क्रमांक आहे विजय गावडे घेरडी तालुका मंगळवेढा सांगोला, इनाम आहे 21,000। तृतीय क्रमांक जो आलेला आहे तो निशांत पाटील हराळवाडी तालुका मोहोळ, इनाम आहे 11,000 रुपये। याच्यामध्ये दुसरा गट होता चौसा गट। याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे प्रशांत अण्णा गायकवाड हराळवाडी 11,000। बापू गरंडे नंदेश्वर तालुका मंगळवेढा, इनाम 7,000 रुपये। तृतीय क्रमांक आहे अप्पा झिंजे पडळकरवाडी तालुका मंगळवेढा, इनाम आहे 5,000 रुपये। त्यानंतरचा गट आहे नवतर आदत गट सिद्धू बनगर गोनेवाडी तालुका मंगळवेढा, इनाम आहे 7,000 रुपये। द्वितीय क्रमांक आहे वसंत गरंडे नंदेश्वर, इनाम आहे 5,000 रुपये। तृतीय क्रमांक आहे सुरेश यमगर घेरडी तालुका सांगोला, इनाम आहे 3,000 रुपये। त्यानंतर गावातील बैलगाडा मालकांना प्रोत्साहन देण्यासाठी निस नवतर लहान बैलजोडींचा गट या ठिकाणी तयार करण्यात आलेला होता। बाबा चव्हाण, इनाम आहे 7,000 रुपये। द्वितीय क्रमांक पिंटू हराळे, इनाम आहे 5,000 रुपये। तृतीय क्रमांक रोहित शेळके, इनाम आहे 3,000 रुपये। त्यानंतर गावामध्ये जे शेतामध्ये राबणारे बैलगाडा मालक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक गावठी गट तयार केलेला होता। याच्यामध्ये सुद्धा 3 क्रमांक आलेले आहेत। रामचंद्र शेळके, इनाम आहे 7,000 रुपये। केशव मालक शेळके, इनाम आहे 5,000 रुपये आणि तृतीय क्रमांक बिराप्पा हराळे, इनाम आहे 3,000 रुपये। अशा प्रकारची इनाम आणि बक्षिसं या बैलगाडा मालकांना बैलांच्या सेवेसाठी आणि बैलजोडा सांभाळतायत यांच्यासाठी प्रोत्साहन म्हणून ही बैलगाडा आयोजित केली होती आणि त्यांना बक्षिसाचं वितरणही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। गुरु रेवणसिद्ध
ग्रामदैवत हराळवाडीचे गुरु रेवणसिद्धाच्या यात्रेनिमित्त आज या ठिकाणी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं होतं. तरी या बैलगाडीमध्ये पंचक्रोशीतील त्याचबरोबर इतर जिल्ह्यामधील अनेक बैलगाडा शर्यत व प्रेमी त्याचबरोबर बैलगाड्या यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये आदत गट असेल, नवतर आदत गट असेल, ब गट जनरल असेल, गावठी गट असेल, तर अशा प्रकारे जवळपास 35 ते 40 बैलगाड्या या शर्यतीमध्ये सहभागी झालेल्या होत्या. आणि त्यामध्ये प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय असे 3-3 क्रमांक या ठिकाणी काढलेले आहेत. त्याचबरोबर ग्रामदैवत गुरु रेवणसिद्धाच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचं देखील या ठिकाणी आयोजन केलेलं असतं. जवळपास ही परंपरा 100 वर्षाच्या पूर्वीपासून आज तागायत ही परंपरा चालू झाली आहे. आणि ही आम्ही सतत पुढं ठेवण्याचं काम आता भावी पिढी आम्ही करत आहोत. आणि याच्यामध्ये जवळपास 100 रुपयेपासून ते 1 लाखापर्यंतची कुस्ती या कुस्ती मैदानामध्ये घेतली जाते. त्याचबरोबर या कुस्ती मैदानामध्ये अनेक नामवंत मल्ल देखील या कुस्त्यांमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर आमच्या पूर्वजांनी ही जी काय परंपरा सुरू केलेली होती, तर ही परंपरा पंचक्रोशीतील मल्लविद्या असेल किंवा कुस्ती हा जो क्रीडा प्रकार आहे, तर त्याला जतन करून ठेवण्याचं काम आज देखील समाजामध्ये केलं जात आहे. त्याचबरोबर कुस्तीतील मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी या कुस्त्यांचं आयोजन केलं जातं. त्याचबरोबर महाराष्ट्र त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये जी काही खिलार जात आहे, तर त्या खिलार जातीचं जतन आणि संगोपन करण्यासाठी त्याचबरोबर त्याचं पालनपोषण करण्यासाठी या बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलेलं जातं. आणि त्याला पालनपोषण करणाऱ्या मालकांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा मोठ्या बैलगाड्यांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. नाव साधू ज्ञानदेव शेळके, राहणार म्हणजे हराळवाडी येथील शेळके घराची परंपरा 100 वर्षापासून गावच्या यात्रेची परंपरा आहे. त्यामध्ये शेतकऱ्याचं प्रोत्साहन म्हणून आपल्या गावामधील बैलगाड्या शर्यती 100 वर्षापासून करत असताना बाहेरगावून प्रत्येक 4-5 जिल्ह्यातून आम्हाला बैलगाडी मालकांनी सहकार्य केल्याबद्दल आणि सर्व गाडीवानांचं अभिनंदन करून यात्रा कमिटी सर्व गावकऱ्यांचं, गावातून सर्व लोकांचं व बाहेर गावातील सर्व आसपासच्या गावातल्या लोकांच्या सहकार्यामुळे ही यात्रा परंपरा कायमस्वरूपी चालू राहावं, शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून हा बक्षीस समारंभ प्रत्येक 3-4 गट सोडलेले असतात. एक प्रथम क्रमांकाला 31,000, 21,000 आणि तृतीय क्रमांकाला 11,000 असं मिळून 3-4 गटाला समान बक्षीस देण्यात येत असते. आणि प्रोत्साहन पण शेतकऱ्याला मदत